पोलीस भरती, तलाठी, झेडपी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न घेऊन मी आलो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतः देण्याचा प्रयत्न करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. भारतातील खालीलपैकी कोणते शास्त्रीय नृत्य पूर्वी सादरी अट्टम या नावाने ओळखले जात असे? तर कुठले ऑप्शन आहेत? मणिपुरी, कथकली, कुचिपुडी आणि भरतनाट्यम. तर ह्याचं योग्य उत्तर आहे भरतनाट्यम. तर हे पूर्वी सादीर अट्टम या नावाने ओळखले जात असे. तर भरतनाट्यम हे तमिळनाडू राज्यातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य आहे. पूर्वी या नृत्याला सादीर किंवा सादीर अट्टम असे म्हणत असत. हे नृत्य देवीदासी परंपरेशी संबंधित होते. 20व्या शतकात रुक्मिणी देवी अरुंडेल यांनी या नृत्याला आधुनिक स्वरूप दिले आणि त्याचे नाव भरतनाट्यम ठेवण्यात आले. तर स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे? भरतनाट्यम तमिळनाडू, कथक उत्तर भारत, त्याच्यानंतर कुचिपुडी आंध्र प्रदेश आणि मणिपुरी मणिपूर. तर हे राज्य पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर दुसरा क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 2. 6 जुलै 1977 रोजी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार खालीलपैकी कोणत्या लष्कर प्रमुखाने ताब्यात घेतले? तर ह्याचे 4 ऑप्शन आहेत. आगा मोहम्मद याह्या खान, टिका खान, मोहम्मद जिया उल हक आणि आसिफ नवाज जंजुआ. तर ह्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मोहम्मद जिया उल हक. तर 5 जुलै 1977 रोजी जनरल मोहम्मद जिया उल हक यांनी पाकिस्तानमध्ये लष्करी सत्ता हस्तगत केली. त्यांनी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांना पदावरून हटवले. पुढे 1979 मध्ये भुट्टो यांना फाशी देण्यात आली. तर याची महत्वाची माहिती काय आहे? जिया उल हक पाकिस्तानचे काय होते? ते लष्करी हुकुमशाह होते. याह्या खान 1971च्या भारत पाक युद्धाच्या काळातील ते राष्ट्राध्यक्ष होते. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 बघू आपण. प्रश्न क्रमांक 3. 1906 मध्ये खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने डिप्रेस्ड क्लासेस मिशन ची स्थापना केली? तर ऑप्शन कुठले कुठले आहेत? बेहरामजी मलबारी, विठ्ठल रामजी शिंदे, आर डी कर्वे, आचार्य विनोबा भावे. तर याचं बरं योग्य उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. तर कधी केली? 1906 मध्ये मुंबई येथे या डिप्रेस्ड क्लासेसची स्थापना केलेली आहे. याचा उद्देश काय होता? अस्पृश्यता दूर करणे, त्याच्यानंतर शिक्षणाचा प्रसार करणे आणि सामाजिक समानता निर्माण करणे. तर अजून काय काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये? महात्मा फुले यांनी कुठली सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभा याची स्थापना केलेली होती आणि विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली होती. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एमपीएससी, यूपीएससी किंवा पोलीस भरती, तलाठी भरती या स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 4. भारतीय ॲथलेट आणि भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाची माजी कर्णधार निर्मल सैनी यांचा पुत्र असलेला मिल्खा सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कुठले खेळ दिलेले आहेत त्यांनी? गोल्फ, हॉकी, फुटबॉल आणि क्रिकेट. तर कुठल्या खेळाशी संबंधित आहे? याचे योग्य उत्तर आहे गोल्फ. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोण किंवा कोणते राष्ट्रीय आणीबाणी अनुच्छेद 359 दरम्यान मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही न्यायालयात जाण्याचा अधिकार निलंबित करू शकतात किंवा शकतो? तर कोण करू शकतो? राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ, संसद. तर याचं बरं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 359 नुसार राष्ट्रपती आदेशाद्वारे काही मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाण्याचा अधिकार निलंबित करू शकतात आणि हा अधिकार फक्त राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात वापरला जातो. तर अजून दुसरं आपल्याला काय लक्षात ठेवायचं? अनुच्छेद 352 कशासाठी आहे? राष्ट्रीय आणीबाणीसाठी आहे. अनुच्छेद 353 कशासाठी आहे? राष्ट्रीय राजवटसाठी आहे. आणि अनुच्छेद 360 हा आर्थिक आणीबाणीसाठी आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 6 बघू आपण. खालीलपैकी कोणता प्राणी फायलम आर्थ्रोपोडाशी संबंधित नाही? तर कुठलं आहे? डास, जळू, मिलीपिडस आणि घरातील माशी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जळू. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या वर्षी कर्नाटकातील शास्त्रीय गायिका एम.एस. सुब्बालक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले? तर कुठले ऑप्शन दिले आहेत? 1998, 1997, 1996, 1999. तर याचं योग्य उत्तर आहे 1998 ऑप्शन क्रमांक ए. तर एम.एस. सुब्बालक्ष्मी या प्रसिद्ध कर्नाटक शास्त्रीय गायिका होत्या. त्यांना 1998 मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आला. भारतरत्न मिळवणाऱ्या त्या पहिल्या शास्त्रीय गायिका होत्या. प्रश्न क्रमांक 8. मसरूर मंदिरे किंवा खडकात कोरलेली मंदिरे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर त्याचे ऑप्शन कुठले आहेत? उत्तराखंड, ओडिशा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश. तर त्याचं योग्य उत्तर काय? हिमाचल प्रदेश. तर मसरूर रॉक कट मंदिरे कांगडा जिल्हा हिमाचल प्रदेश येथे आहेत. ही मंदिरे एकाश्म म्हणजे रॉक कट शैलीतील आहेत. त्यांची तुलना अनेकदा एलोरा येथील गुंफाशी केली जाते. म्हणून हे कुठल्या राज्यात आहे? हे हिमाचल प्रदेश या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 9. जाती व्यवस्थेच्या गांधीवादी संकल्पनेवर खालीलपैकी कोणी टीका केली? तर त्याचे ऑप्शन कुठले आहेत? सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मोहम्मद अली जिना. तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन नंबर सी.
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीय व्यवस्थेवर कठोर टीका केली. त्यांच्या ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जातीभेदाचा विनाश या ग्रंथात त्यांनी जातीप्रथेचे सखोल विश्लेषण केलेले आहे. आणि गांधीजी आणि आंबेडकर यांच्यात या विषयावर वैचारिक मतभेद होते. त्यामुळे ऑप्शन नंबर सी हा ऑप्शन योग्य आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतीय राज्यघटनेतील खालीपैकी कोणता अनुच्छेद भारतीय वित्त आयोगाशी संबंधित आहे? तर कुठले दिले आहेत? अनुच्छेद 279, अनुच्छेद 280, अनुच्छेद 275, अनुच्छेद 276. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? अनुच्छेद 280 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर अनुच्छेद 280 अंतर्गत वित्त आयोगाची तरतूद करण्यात आली आहे. वित्त आयोगाची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती प्रत्येक 5 वर्षांनी किंवा आवश्यकतेनुसार करतात. केंद्र व राज्यातील महसूल वाटपाबाबत शिफारणी करणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. आणि महत्वाचे मुद्दे काय? अनुच्छेद 280 कशाशी संबंधित आहे? वित्त आयोग. अनुच्छेद 275 कशाशी संबंधित आहे? राज्यांना अनुदान देणे. आणि अनुच्छेद 276 कशाशी संबंधित आहे? व्यवसाय कर. तर ही उत्तरे स्पर्धा परीक्षे दृष्टीने अचूक व उपयुक्त आहेत. प्रश्न क्रमांक 11. मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद वर्मा समितीने अभिज्ञात केलेली नाही? तर याचं उत्तर कुठलं आहे ते शोधायचं आपल्याला. ऑप्शन कुठले कुठे दिले आहेत? महिला संरक्षण अधिनियम, बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक अधिनियम, ऑप्शन नंबर सी कुठला आहे? भारतीय दंड संहिता, आणि ऑप्शन नंबर डी नागरी हक्क संरक्षण अधिनियम. तर याचं बरोबर उत्तर आहे महिला संरक्षण अधिनियम, ऑप्शन नंबर ए. तर वर्मा समिती 1999 ने मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी काही विद्यमान कायद्यांचा अभ्यास केला. भारतीय दंड संहिता म्हणजे IPC, नागरी हक्क संरक्षण अधिनियम आणि बेकायदेशीर कृत्ये म्हणजे प्रतिबंधक अधिनियम यांचा उल्लेख केला आहे. तर महिला संरक्षण अधिनियमाचा या संदर्भात उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे ऑप्शन नंबर ए हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. ब्राह्मो समाजाच्या संदर्भात खालीपैकी कोणते किंवा कोणती विधान किंवा विधाने योग्य आहे किंवा आहेत? तर ऑप्शन नंबर काय आहे? फर्स्ट ए. 1866 मध्ये केशवचंद्र सेन आणि त्यांच्या अनुयायांनी भारतातील ब्राह्मो समाजाची स्थापना केली. आणि बी सेंटेन्स काय आहे? देवेंद्रनाथ टागोर यांचा ब्राह्मो समाज आदी ब्राह्मो समाज म्हणून ओळखला जाऊ लागला. तर यातलं आपल्याला ऑप्शन कुठले कुठले दिले आहेत? केवळ बी बरोबर आहे, ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत, केवळ ए बरोबर आहे आणि ए आणि बी दोन्ही बरोबर नाहीत. तर याचं योग्य उत्तर आहे ए आणि बी हे दोन्ही बरोबर आहेत. तर त्याचे योग्य उत्तर आहे केवळ बी हे बरोबर आहे. देवेंद्रनाथ टागोर यांचा ब्राह्मो समाज आधीच ब्राह्मो समाज म्हणून ओळखला जाऊ लागला. तर राजाराम मोहन राय यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. 1866 मध्ये मतभेद झाल्यानंतर केशवचंद्र सेन यांनी भारतवर्षीय ब्राह्मो समाज स्थापन केला आणि देवेंद्रनाथ टागोर यांच्या गटाला आदी ब्राह्मो समाज म्हणू लागले किंवा ओळखू लागले. म्हणून विधान ए चुकीचे आहे आणि विधान बी हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13. 19व्या शतक भारतातील 19व्या वसाहत सामाजिक धार्मिक चळवळींच्या पत्रकार उपार्जना समाजाची स्थापना डॅश डॅश येथे झाली. तर कुठे झालेली आहे? तर मंगलोर येथे झालेली. ऑप्शन नंबर बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. 12 जुलै 1982 रोजी खालीपैकी कोणती संस्था अस्तित्वात आली? तर भारतीय स्टेट बँक, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, भारतीय निर्यात आयात बँक, भारतीय रिझर्व्ह बँक. तर याचे योग्य उत्तर आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ही 12 जुलै 1982 रोजी अस्तित्वात आलेली आहे. तर नाबार्डची स्थापना कधी झालेली? 12 जुलै 1982 रोजी. आणि मुख्यालय कुठे आहे नाबार्डचं म्हणजे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचं? मुंबई येथे आहे. कृषी व ग्रामीण विकासासाठी वित्त पुरवठा करणे हे याचे मुख्य कार्य आहे. तर RBIची स्थापना कधी झाली? 1935 मध्ये. SBIची कधी झाली? 1955 मध्ये. आणि एक्झिम बँकची कधी झालेली आहे? 1982 मध्ये. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 15. दिल्ली सल्तनतीच्या अंतर्गत सुलतान इल्तुतमिशची महिला रजिया ही डॅश डॅश मध्ये सुलतान बनली. तर याचं कुठलं ऑप्शन बरोबर आहे? ऑप्शन नंबर ए 1256, ऑप्शन नंबर बी 1236, ऑप्शन नंबर सी 1206 आणि ऑप्शन नंबर डी 1210. तर याचं योग्य उत्तर आहे 1236, ऑप्शन नंबर बी. तर रजिया सुलतान ही भारतातील पहिली आणि एकमेव महिला सुलतान होती. ती इल्तुतमिशच्या कन्या होती आणि ती 1236 ते 1240 या काळात सत्तेवर होती. प्रश्न क्रमांक 16. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 8 उपकलम 1 च्या खालीलपैकी कोणत्या खंडाच्या अंतर्गत परदेशी सरकारकडून मिळालेली गोपनीय माहिती दिली जाऊ शकत नाही असा उल्लेख आहे? तर कुठला? खंड 1, खंड I, खंड H, खंड F, खंड G. तर कुठला आहे याच्यामध्ये? खंड F पर्याय क्रमांक सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर RTI ऍक्ट कलम 8(1)(F) नुसार फॉरेन गव्हर्नमेंट कडून विश्वासाने म्हणजे कॉन्फिडेन्शियल मिळालेली माहिती सार्वजनिक करता येत नाही. म्हणून खंड F हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. संपूर्ण वनस्पतीमध्ये डॅश डॅश नामक संवहनी ऊतीच्या माध्यमातून पाण्यासह पोषक द्रव्याचे वहन केले जाते. तर त्याचं बरोबर उत्तर कुठलं आहे? बघा ऑप्शन नंबर ए कुठला आहे? अधोवाहिनी.
बी कुठला आहे मूळ, सी कुठला आहे अमोनिया आणि डी काय कास्ट हे ऑप्शन दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये कुठला बरोबर आहे? तर ऑप्शन नंबर डी कास्ट म्हणजे झायलम. झायलम हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर झायलम म्हणजे पाणी आणि खनिजे मुळापासून पानापर्यंत पोहोचवते आणि फ्लोएम अन्नाचे वाहन करते. फ्लोएम काय करतो? अन्नाचे वाहन करते. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की झायलम काय करते? पाण्याचं मुळापासून पानापर्यंत पोहोचवते खनिजे, पाणी आणि फ्लोएम काय करते? तर अन्न चे वहन करते. म्हणून ऑप्शन नंबर डी हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 लोकसभेच्या सभेची स्थापना करण्यासाठी किमान घनसंख्या ही सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या डॅश डॅश असेल. तर किती असेल? 1 दशांश इतकी, 2 तृतीयांश इतकी, 1 तृतीयांश इतकी किंवा 1 चतुर्थांश इतकी. तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 1 दशांश इतकी. तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 100 नुसार सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/10 म्हणजे 1 दशांशानुसार सदस्य उपस्थित असणे आवश्यक असते. तर लोकसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? 545 आणि किमान उपस्थिती किती पाहिजे? 55. 545 पैकी 55 सदस्यांची उपस्थिती पाहिजे. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या वर्षी भारत सरकारने 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला आहे? तर कुठला आहे? 2015, 2016, 2018, 2014 असे 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यातला ऑप्शन कुठला बरोबर आहे? ऑप्शन नंबर ए 2015. तर 26 नोव्हेंबर 2015 पासून संविधान दिन साजरा करण्यात सुरुवात झालेली आहे आणि हे वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त घोषित करण्यात आले होते आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 20 प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर कुठल्या वर्षी किती ऑप्शन दिलेले आहे? त्याच्यामध्ये 1860 रोजी, 1855, 1867, 1849. तर 1867 ऑप्शन नंबर सी हे बरोबर आणि योग्य उत्तर आहे. तर 1867 मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. तर याचे संस्थापक कोण होते? डॉक्टर आत्माराम पांडुरंग. डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे त्याचे संस्थापक होते आणि महादेव गोविंद रानडे, आर.जी. भंडारकर याचे महत्वपूर्ण ह्या लोकांचे योगदान होते. प्रार्थना समाजाचे उद्दिष्ट काय आहेत? तर जातीभेद निर्मूलन करणे, विधवा पुनर्विवाह करणे, स्त्री शिक्षणावर भर देणे, सामाजिक सुधारणा करणे आणि एकेश्वरवादाचा प्रसार करणे हे प्रार्थना समाजाची उद्दिष्टे होती. तर स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे कुठले वर्ष आपल्याला लक्षात ठेवायचं आहे? ब्राह्मण समाजाची स्थापना 1828 मध्ये झाली, प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये झाली, सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये झाली आणि आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये झाली. हे इतरही आपल्या लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 21 डॅश डॅश हे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते. विष्णू वामन शिरवाडकर, उमाशंकर जोशी, जी शंकर कुरूप, एस के पोट्टेकाट. तर यापैकी ऑप्शन नंबर सी हे त्याचे बरोबर उत्तर. जी शंकर कुरूप हे काय होते? ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते पहिले. तर 1965 मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी जी शंकर कुरूप हे काय होते? मल्याळम कवी होते. यांना ओडकुझल या काव्य संग्रहासाठी हा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च साहित्य पुरस्कार मानला जातो आणि पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कुणाला भेटला आहे? जी शंकर कुरूप यांना 1965 मध्ये आणि पहिला मराठी ज्ञानपीठ पुरस्कार वि.स. खांडेकर यांना भेटलेला आहे. तर ह्याच्यामधला फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 22 माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबद्दल उल्लेख आहे? कलम 3, कलम 2, कलम 4, कलम 5. तर ह्याचा ऑप्शन कुठला आहे? डी हे योग्य उत्तर आहे, कलम 5. तर आरटीआय ऍक्ट 2005च्या कलम 5 नुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर नियुक्त करणे बंधनकारक आहे आणि पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर नागरिकांना माहिती उपलब्ध करून देतो. म्हणून ऑप्शन नंबर डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 भारतीय राज्यघटनेत 11व्या मूलभूत कर्तव्याची भर कोणत्या दुरुस्तीने करण्यात आली? 86वी, 84वी, 87वी आणि 85वी. तर याचं बरोबर उत्तर कुठलं आहे? ऑप्शन नंबर ए 86वी घटना दुरुस्ती अधिनियम यानुसार भारतीय राज्यघटनेत 11व्या मूलभूत कर्तव्याची भर करण्यात आली आहे. तर 2002 मधील 86व्या घटना दुरुस्तीने 11व्या मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. पालकांनी 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण देण्याची संधी उपलब्ध करून देणे हे त्याचे कर्तव्य आहे. तर लक्षात काय ठेवायचे? सुरुवातीला मूलभूत कर्तव्य किती होती? 10. आता किती आहेत? 11. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. दुरुस्ती झाल्यानंतर 11 झाले. प्रश्न क्रमांक 24 गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्र राज्याचे सुमारे डॅश क्षेत्र व्यापले आहे. तर किती आहे? 38%, 53%, 49%, 45%. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 49%. गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे. महाराष्ट्रातील जवळपास 49% क्षेत्र गोदावरी खोऱ्यात येते, म्हणून तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात. तर प्रश्न क्रमांक 25 बघू आपण. डॅश डॅश हे साहित्य अकादमीचे अध्यक्षपद वृत्तीचे फेलोशिप पहिले प्राप्तकर्ते होते. तर कोण होते? ऑप्शन नंबर ए लक्ष्मण शास्त्री जोशी, ऑप्शन नंबर बी एस राधाकृष्ण, ऑप्शन नंबर सी जीवानंद दास, ऑप्शन नंबर डी पी सुनील गंगोपाध्याय.
तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, डॉक्टर एस राधाकृष्णन. तर साहित्य अकादमी फेलोशिप हा साहित्य अकादमीचा सर्वोच्च सन्मान आहे आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे त्याचे पहिले फेलोशिप घेणारे प्राप्तकर्ते होते. प्रश्न क्रमांक 26, खालीपैकी कोणते एका भारतीय क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे? तर इथं ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन नंबर ए, आउट ऑफ माय कम्फर्ट झोन. ऑप्शन नंबर बी, कॉलिंग द शोर्स. ऑप्शन नंबर सी, बिलीव्ह हॉट लाईफ अँड क्रिकेट टॉट मी. आणि ऑप्शन नंबर डी, कटिंग एज. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? बिलीव्ह हॉट लाईफ अँड क्रिकेट टॉट मी. ऑप्शन नंबर सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. हे कोणी सुरेश रैना यांचे आत्मचरित्र आहे. हॉट लाईफ अँड क्रिकेट टॉट मी. सुरेश रैना यांचे हे आत्मचरित्र आहे आणि या पुस्तकात त्यांच्या क्रिकेट कार्यकिर्दीतील अनुभव या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्र राज्याने कोणत्या वर्षी कृषी पर्यटन धोरण जाहीर केले? कुठले ऑप्शन आहेत? ऑप्शन नंबर ए 2019, बी 2021, सी 2018 आणि डी ऑप्शन 2020. तर ऑप्शन नंबर डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर महाराष्ट्र सरकारने 2020 मध्ये कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आणि त्याचा उद्देश काय होता की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, ग्रामीण पर्यटनाला चालना देणे आणि ग्रामीण रोजगार निर्मिती करणे हे त्याचे उद्देश होते. प्रश्न क्रमांक 28, खालीपैकी कोणता अधिनियम 1976 पूर्वी अस्पृश्यता अपराध अधिनियम म्हणून ओळखला जात होता? ऑप्शन नंबर ए काय दिलेला आहे? नागरी हक्क संरक्षण अधिनियम. ऑप्शन नंबर बी, राष्ट्रीय सन्मान अपमान निवारण अधिनियम. ऑप्शन नंबर सी, बेकायदेशीर कृत्य अधिनियम आणि ऑप्शन नंबर डी, लोकप्रतिनिधित्व अधिनियम. तर याचं बरोबर उत्तर कुठलं आहे? ऑप्शन नंबर ए, नागरी हक्क संरक्षण अधिनियम. तर अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता ह्याचा 1976 चे मध्ये करण्यात आला आणि हा कायदा अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी केला होता. कुठला? नागरी हक्क संरक्षण अधिनियम. प्रश्न क्रमांक 29, भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश मध्ये शिक्षणाच्या अधिकाराविषयी सांगितलेले आहे? अनुच्छेद 21A, अनुच्छेद 21, अनुच्छेद 22A, अनुच्छेद 22. तर हे 4 पर्यायापैकी पर्याय कुठला योग्य आहे? ऑप्शन नंबर ए, अनुच्छेद 21A. तर अनुच्छेद 21A नुसार 6 ते 14 वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे आणि हा अधिकार 86व्या घटनादुरुस्तीने 2002 मध्ये समाविष्ट करण्यात आला. प्रश्न क्रमांक 30, प्राणीसृष्टीमध्ये पट्टेकुर्मीचे वर्गीकरण, शास्त्रीय वर्गीकरण काय आहे? तर गोलकृमी, निडारिया, मोलस्क, पृथुकृमी संघ. तर याचे योग्य उत्तर कुठले? ऑप्शन नंबर डी, पृथुकृमी संघ. तर पट्टीकृमी हे सपाट शरीराचे परजीवी कृमी आहेत. ते पृथुकृमी संघ मध्ये मोडतात. तर स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला महत्वाचे वर्गीकरण कुठलं लक्षात ठेवायचे? जळूकाय ॲनेलिडा, गोलकृमी नेमाटोडा, पट्टकृमी प्लॅथिमिन्थेस आणि गांडूळकाय ॲनेलिडिया आणि झुरोडास काय अँथ्रोपोडा हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. क्रमांक 31, खालीलपैकी कोणता संवैधानिक सुधारणा अधिनियम मिनी राज्यघटना म्हणून प्रसिद्ध आहे? तर 92वा संविधानिक सुधारणा अधिनियम, 86वा संविधानिक सुधारणा अधिनियम, सी ऑप्शन काय बघू आपण? 42वा संविधानिक सुधारणा अधिनियम आणि डी ऑप्शन कुठला आहे? 44वा संविधानिक सुधारणा अधिनियम. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? ऑप्शन नंबर सी, 42वा संविधानिक सुधारणा अधिनियम. तर 1976 मध्ये झालेली 42वी घटना दुरुस्ती ही भारतातील राज्यघटनेतील सर्वात व्यापक दुरुस्ती मानली जाते. त्यामुळे तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे मिनी राज्यघटना असे म्हणतात. तर या दुरुस्तीद्वारे प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले गेले. मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे हे 42वे संविधानिक सुधारणा अधिनियम म्हणजेच काय? 1900 मिनी राज्यघटना आहे. प्रश्न क्रमांक 32, महात्मा ज्योतिबा फुले यांनी डॅश डॅश मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली? तर कधी केली? 1871 मध्ये, ए ऑप्शन बी 1873, सी 1876, डी 1875. तर याचं योग्य उत्तर आहे बी 1873. तर 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या समाजाचे उद्दिष्ट काय होते की जातीभेद निर्मूलन करायचं, स्त्री शिक्षणावर भर द्यायचा, विधवा पुनर्विवाह हे एक उद्दिष्ट होते आणि त्याच्यानंतर शेतकरी व बहुजन समाजाचा विकास हे एक त्यांचे उद्दिष्ट होते. प्रश्न क्रमांक 33, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर डॅश डॅश टक्के इतका होता? तर किती टक्के होता महाराष्ट्राचा साक्षरता दर 2011च्या जनगणनेनुसार? किती ऑप्शन आहे? 4 ऑप्शन मध्ये. ऑप्शन ए 80.56%, ऑप्शन बी 84.32%, ऑप्शन सी 82.34% आणि ऑप्शन डी 81.43%. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? योग्य उत्तर आहे सी 82.34% महाराष्ट्राचा साक्षरता दर होता. तर पुरुष साक्षरता दर सुमारे 88.38% होता आणि महिला साक्षरता सुमारे 75.87% होते. त्यामुळं हे ऑप्शन नंबर सी हा त्याचे योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 34, जातीय निर्बंध हटवणे
बालविवाहावर बंदी आणणे, स्त्रियांच्या शिक्षणात प्रोत्साहन देणे आणि विधवा पुनर्विवाहावरील बंदी काढणे यासाठी 1867 मध्ये मुंबई येथे खालीलपैकी कशी स्थापना करण्यात आली होती. तर आपण यापूर्वीच आपण त्याचं डिस्कशन केलेलं होतं. तर कुठले आपल्याला ओळखायचे किती पहिले आहे वेद समाज, बी ब्राह्मण समाज, सी आर्य समाज आणि डी प्रार्थना समाज. तर आपल्याला माहित आहे आपण ऑलरेडी ते बघितलेलं आहे प्रार्थना समाज. तर ऑप्शन नंबर डी हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर 1867 मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. त्याचे संस्थापक डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे होते आणि प्रमुख नेते कोण कोण होते? महादेव गोविंद रानडे, आर.जी. भांडारकर. आणि त्याची प्रमुख उद्देश कुठली होती की स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, जातीभेद निर्मूलन आणि सामाजिक सुधारणा. म्हणून प्रार्थना समाज हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35. 1890 मध्ये बडोद्यात खालीपैकी कोणी बडोद्यात काय केलेलं आहे? तंत्र शिक्षणासाठी कलाभवन या नावाची स्थापना केलेली आहे. कोणी केलेली आहे? आपल्याला ऑप्शन कुठले कुठले दिलेले आहेत? दादाभाई नौरोजी, त्यानंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक आणि महाराज सयाजीराव गायकवाड. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? ऑप्शन नंबर डी महाराज सयाजीराव गायकवाड. हे काय तिसरे यांनी वडोद्यात कलाभवन ही तांत्रिक शिक्षण संस्था स्थापन केली. याचे उद्देश काय होते की तांत्रिक शिक्षणाचा प्रसार करणे, उद्योग विकास करणे, कौशल्य आधारित शिक्षण. तर हे त्याचे उद्दिष्ट होते. प्रश्न क्रमांक 36. झाडाचे वय निश्चित करण्यासाठी कोणते दृष्टिकोन अस्तित्वात आहेत? तर ऑप्शन नंबर ए आहे झाडाच्या खोडातील वलयांची संख्या, ऑप्शन नंबर बी आहे झाडावरील पानांची संख्या, ऑप्शन नंबर सी आहे झाडांची उंची आणि ऑप्शन डी आहे त्याच्या आकारावर आधारित. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 झाडाच्या खोडातील वलयांची संख्या. तर झाडाच्या खोड्यामध्ये दरवर्षी एक नवीन वलय म्हणजे तयार होते. ही वलय मोजून झाडाचे वय निश्चित केले जाते. या अभ्यासाला काय म्हणतात? डेंड्रोक्रोनॉलॉजी असे म्हणतात. म्हणून ऑप्शन नंबर ए हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38. जुलै 1905 मध्ये लॉर्ड कर्झनच्या व्हाईसरायच्या अधिकार क्षेत्रात खालीपैकी कोणती घटना घडली? बंगालची फाळणी, पिट्स इंडिया अधिनियम मंजूर झाला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस फुटली, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. तर ह्याच्यामध्ये कुठला आहे? ऑप्शन नंबर ए बंगालची फाळणी. 19 जुलै 1905 रोजी लॉर्ड कर्झन यांनी बंगालच्या फाळणीची घोषणा केली. 16 ऑक्टोबर 1905 पासून ती लागू झाली. यामुळे स्वदेशी आंदोलन सुरू झाले. प्रश्न क्रमांक 39. भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी स्वर्ण सिंग समितीने किती मूलभूत कर्तव्ये सुचवली होती? तर ऑप्शन कुठले कुठले आहेत? 8, 10, 11, 9. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर ए म्हणजे 8 मूलभूत कर्तव्ये सुचवली होती. स्वर्ण सिंग समितीने ही शिफारस केलेली होती. मात्र 42व्या घटनादुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली आणि 86वी जी घटनादुरुस्ती झाली त्यात आणखी कर्तव्य जोडल्याने आता एकूण मूलभूत कर्तव्य किती आहेत? 11. पण स्वर्ण सिंग समितीने किती केली होती? 8. तर हे आपल्याला फरक माहित पाहिजे. प्रश्न क्रमांक 40. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुषांमधील साक्षरता दर किती आहे? तर आपण आताच बघितलं की ऑप्शन नंबर ए हे त्याचे बरोबर उत्तर आहे 82.14%. प्रश्न क्रमांक 41. दुबार धोका नाही, नो डबल जिओपार्डी याचा अर्थ काय आहे? तर काय काय दिलेलं आहे? प्रत्येक नागरिक मालमत्ता खरेदी करू शकतो. त्याच्यानंतर कोणत्याही व्यक्तीबाबत लिंग, वंश किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. ऑप्शन नंबर सी काय आहे? प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा समान हक्क आहे. आणि ऑप्शन नंबर डी काय आहे की एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि त्या व्यक्तीला शिक्षा दिली जाणार नाही. तर याचं उत्तर डी हे योग्य उत्तर आहे की भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 20(2) मध्ये नो डबल जिओपार्डी ही संकल्पना आहे. याचा अर्थ काय? एकाच गुन्ह्यासाठी एकाच व्यक्तीला 2 वेळा शिक्षा देता येत नाही. म्हणून लक्षात आपल्याला काय ठेवायचं आहे की अनुच्छेद 20(2) मध्ये काय दुबार धोका नाही ह्याचं जे आपल्याला दिलेलं आहे. तर ह्याचा अर्थ काय आहे की एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही. प्रश्न क्रमांक 42. 1815 साली आत्मीय सभेची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर ऑप्शन कुठले आहेत? स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, राजाराम मोहन राय, रवींद्रनाथ टागोर. तर ह्याचं उत्तर बरोबर कुठलं आहे? ऑप्शन नंबर सी राजाराम मोहन राय. तर 1815 मध्ये राजाराम मोहन राय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली. पुढे त्यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांना भारतीय पुनर्जागरणाचे काय जनक म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 43. प्रतिकूल हवामानाच्या घटना विशेषतः भूसंकलन करू शकणारी अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्ती यामध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे खालीपैकी कोणत्या संस्थेने देशातील भूसंकलन होण्याची ठिकाणे दर्शवणारा भारताचा भूसंकलन नकाशा संग्रहित प्रकाशित केलेला आहे? तर कुठलं काय काय ऑप्शन आहेत? भारतीय लष्कर, ऑप्शन बी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ऑप्शन सी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, ऑप्शन डी भारतीय हवामानशास्त्र विभाग. तर काय याच्यामध्ये नंबर बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था. तर इस्रोने काय केलेलं आहे? भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे काय? इस्रो.
तर इन्झोने भारतातील भूसंकलन प्रवण भाग दर्शवणारा लँडस्लाइड ॲटलास ऑफ इंडिया प्रकाशित केला. हा नकाशा उपग्रह माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी तो अतिशय महत्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 44. भारतातील खालीपैकी कोणत्या प्रदेशात तापमानात कमालीची तफावत आढळते? पश्चिम घाट, दक्खनचे पठार, गंगेचे मैदान, समुद्र तटीय भाग. तर कुठला आहे? गंगेचे मैदान हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर गंगेच्या मैदानात खंडीय हवामान आढळते, त्यामुळे उन्हाळ्याच्या तापमानात खूप वाढते आणि हिवाळ्यात खूप कमी होते. समुद्रकिनारी भागात तापमानातील फरक कमी असतो, त्यामुळे काय होतं? इथे तफावत आढळते गंगेच्या मैदानामध्ये. प्रश्न क्रमांक 45. खालीपैकी कोणते स्मारक शहाजहानने बांधलेले नाही? तर काय? जामा मस्जिद दिल्ली, लाल किल्ला दिल्ली, शालिमार बाग श्रीनगर, मोती मस्जिद श्रीनगर आग्रा. तर कुठला आहे? ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. शालिमार बाग श्रीनगर हे स्मारक शहाजहानने बांधलेले नाही. तर शालिमार बाग ही जहांगीरने त्याची पत्नी नूरजहांसाठी बांधली होती. तर शहाजहानने बांधलेली प्रमुख स्मारके कुठली आहेत? ताजमहाल बांधलाय, लाल किल्ला, जामा मस्जिद, मोती मस्जिद जी आग्र्यामध्ये आहे ती. तर हे त्यांनी बांधलेलं आहे आणि शालिमार बाग कुणी बांधलेला आहे? जहांगीर यांनी त्याच्या पत्नी नूरजहांसाठी बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 46. जगातील सर्वात मोठी राखीव बैठक क्षमता असलेले डेडिकेटेड फुल्ली सीटेड बिरसा मुंडा हे हॉकी स्टेडियम कोठे आहे? तर काय काय त्याचे ऑप्शन आहे? गांधीनगर, सिंहभूम, रायपूर, राऊरकेला. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? डी, ऑप्शन नंबर डी, राऊरकेला. तर बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम ओडिशातील राऊरकेला येथे आहे. हे जगातील सर्वात मोठे पूर्णपणे आसनयुक्त फुल्ली सीटेड हॉकी स्टेडियम आहे. येथे 2023 हॉकी विश्वचषकाचे सामने खेळवण्यात आले होते. क्रमांक 47. एखाद्या कालावधीतील पर्जन्यवृष्टीच्या तीव्रतेच्या वितरणाचा आलेखी निरूपणाला डॅश डॅश म्हणतात. तर काय म्हणतात? हायड्रोग्राफ, क्लायमोग्राफ. ऑप्शन नंबर सी काय बघू आपण? ऑप्शन नंबर सी आहे प्लुविओग्राफ, हायटोग्राफ. तर ह्याचं उत्तर कुठलं आहे? बरोबर योग्य उत्तर ऑप्शन नंबर डी, हायड्रोग्राफ. हायड्रोग्राफ म्हणजे कालावधीनुसार पावसाच्या तीव्रतेचे आलेखी सादरीकरण. हायड्रोग्राफ नदीच्या प्रवाहाचा आलेख दर्शवतो आणि क्लायमोग्राफ हवामानाचा आलेख दर्शवतो. प्रश्न क्रमांक 48. राणा कुंभाने मोहम्मद खिलजीवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ बांधलेला विजयस्तंभ डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन कुठले कुठले आहेत? कुंभलगड, चित्तोडगड, हनुमानगड आणि कुनारगड. तर ह्याचं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर आहे, चित्तोडगड. तर राजस्थानमधील चित्तोडगड किल्ल्यात विजयस्तंभ आहे आणि राणा कुंभाने मालव्याच्या सुलतान मोहम्मद खिलजी यांच्यावर विजय मिळाल्यानंतर तो बांधला आहे. हा 9 मजली ऐतिहासिक आहे, मनोरा आहे. प्रश्न क्रमांक 49. खालीपैकी कोणत्या प्रकरणामध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेचे अनुच्छेद 368 मध्ये नमूद केल्याप्रमाणे मूलभूत हक्क हे संसदेच्या दुरुस्ती अधिकाराच्या कक्षेबाहेर असल्याचा निर्णय दिला आहे? तर कोणी? मेनका गांधी प्रकरण, केशवानंद भारती प्रकरण, गोलकनाथ प्रकरण आणि मिनर्वा मिल्स प्रकरण. तर ह्याचं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर आहे, गोलकनाथ प्रकरण. तर IC गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संसदेला मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. नंतर 24वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि केशवानंद भारती 1973 प्रकरणात बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन म्हणजे मूलभूत रचना सिद्धांत मांडण्यात आला. प्रश्न क्रमांक 50. जोगाई आणि चोलन हे डॅश डॅश नृत्यातील 2 मुख्य विभाग आहेत. तर कुठल्या नृत्यातील आहेत? ऑप्शन बघू आपण. मणिपुरी, ओडिसी, चेराव, मोहिनी अट्टम. तर याचं योग्य उत्तर आहे मणिपुरी, ऑप्शन नंबर ए. मणिपुरी हे मणिपूर राज्यातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य आहे. त्यातील 2 प्रमुख प्रकार कुठले आहेत? जागोई आणि चोलो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 51 बघू आपण. प्रश्न क्रमांक 51 मध्ये डॅश डॅश मध्ये नमूद केल्याप्रमाणे निवडणूक आयोग ही भारत सरकारची एक संविधानिक संस्था आहे. तर अनुच्छेद 280, अनुच्छेद 338, अनुच्छेद 148, अनुच्छेद 324. तर ऑप्शन नंबर डी हे त्याचे योग्य उत्तर आहे, अनुच्छेद 324. तर अनुच्छेद 324 अंतर्गत भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक आयोग म्हणजे काय? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुका. उपराष्ट्रपती काय करतो? निवडणुका आयोजित करतो. प्रश्न क्रमांक 52. स्नायूंच्या आकुंचनामध्ये कोणते खनिज घटक आवश्यक भूमिका बजावतात? तर ऑप्शन कुठले आहेत? जस्त, आयोडीन, कॅल्शियम, क्लोराईड. तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कॅल्शियम. स्नायूंचे आकुंचन व प्रसरणासाठी कॅल्शियम अत्यंत आवश्यक असते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायूंना गोळे येणे, हाडे कुमकुमत होणे अशी लक्षणे दिसू शकतात. प्रश्न क्रमांक 53. द्विकल्पीय पटारावरील काळ्या मृदेचे निर्मितीसाठी खालील पैकी काय जबाबदार आहे? रूपांतरित उत्पत्ती, जलोढी उत्पत्ती, ज्वालामुखी उत्पत्ती, अवसादी उत्पत्ती. तर हे कुठलं बरोबर आहे? ऑप्शन नंबर सी, ज्वालामुखी उत्पत्ती. काळी मृदा डेक्कन ट्रॅपच्या बेसाल्ट लावापासून तयार झाली आहे आणि ही मृदा कापूस पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे, म्हणून तिला कापूस मृदा, ब्लॅक कॉटन सॉइल असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 54.
नागरिकत्व अधिनियम 1955च्या कोणत्या अनुसूचित एखाद्या परदेशी व्यक्तीला नागरिकीकरणाद्वारे भारताचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर पात्रता नमूद केलेल्या आहेत? तर कुठला आहे ऑप्शन? पहिली अनुसूची, दुसरी अनुसूची, चौथी अनुसूची, तिसरी अनुसूची. तर ऑप्शन नंबर डी हे त्याचे योग्य उत्तर आहे, तिसरी अनुसूची. तर नागरिकत्व अधिनियम 1955 मधील तिसऱ्या अनुसूचित नागरिकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी आवश्यक अटी नमूद आहेत. यात भारतात वास्तव्यात असल्याचा कालावधी, त्यांचे चांगले चारित्र्य, भारतीय संविधानाचा आदर इत्यादी पात्रता समाविष्ट आहेत. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या प्रश्नासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि दररोज नवीन पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षेचे प्रश्न घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.